जून महिन्याचा पंधरवडा अर्ध्याहून अधिक संपलेला आहे. मात्र पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. संपूर्ण जून महिना हा कोरडा जात आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत. आपण बघू शकतो, शेतकऱ्यांनी आपली शेती जी आहे ती सध्या पेरणी योग्य करून ठेवलेली आहे. शेतामधील काडी कचरा असेल किंवा दगड असतील किंवा जे काही शेती मशागतीची कामं करायची आहेत, ज्यामध्ये नांगरणी, वखरणी, रोटावेटर असेल, संपूर्ण कामं जी आहेत ती शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहेत आणि शेतकरी सध्या वाट बघतोय ती फक्त पावसाची. जून महिना सुरू झालेला आहे. अर्धा जून महिना संपलेला आहे. रोहिणी संपूर्ण कोरडा गेलेला आहे आणि आता मृग नक्षत्र सुद्धा येत्या 2 दिवसांनी संपणार आहे. तरी सुद्धा पाऊस अद्यापही पडलेला नाही. त्यामुळं शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जर का पाऊस येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पडला नाही, तर मात्र पेरणीचं संकट जे आहे ते आणखी गडद होण्याची शक्यता आहे. कारण मृग नक्षत्र जवळपास संपल्यात जमा आहे. मृग नक्षत्रामध्ये दरवर्षी शेतकरी जो आहे तो उडीद मुगाची पेरणी करत असतो. मात्र मृग नक्षत्र हा संपूर्णपणे कोरडा गेल्याने उडीद मुगाची पेरणी शेतकरी करू शकला नाही. परिणामी उडीद आणि मुगाचे जे दर जे आहेत ते भविष्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा मका, इतरही पिकं जी असतील ती पिकं सुद्धा पेरता येत नाहीये. कारण की सध्या पाऊस नाहीये. पाऊस जर का आला नाही, तर मात्र आणखी शेतकऱ्यावरती मोठं आर्थिक संकट जे आहे ते भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. पावसाची शेतकरी आतुरतेने वाट बघतोय. कारण की भविष्यातली सर्व कामं जी आहेत ती शेतकरी आपल्या पिकावरच सगळी अवलंबून ठेवत असतो. कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.